पंचीकरणाचा विषय आज आपण घेऊया. तुम्हाला हवं होतं ना पंचीकरण. तर आपल्या ह्या सगळ्या विषयांच्या मध्ये जेव्हा केव्हा विषय येईल तेव्हा पंचीकरण घेऊया असं आपण म्हटलं होतं, पण ते प्रत्येक वेळी पुढे पुढे जात आहे. आता येणारा विषय काही अगदी पंचीकरणाशी निगडीत येणार नाही. समर्थांच्या अनेक आवडत्या विषयांच्या मधला पंचीकरण हा एक विषय आहे. समर्थांना जसं पंचप्रलय निरूपण आवडतं तसं त्यांना आवडणारं हे पंचीकरण प्रकरण पण आहे. त्या पंचीकरणाचं स्वरूप काय आहे आणि पंचीकरणाचा आपल्याला उपयोग काय आहे, आधी तत्वज्ञान समजून घेण्याकरता पंचीकरण समजून घेणं आवश्यक आहे. हा एक भाग. पंचप्रलय निरूपण हेही समर्थांचं वैशिष्ट्य आहे. ते आपल्याला ह्याच्याशी जोडायचं आहे असं नाही आहे, पण मनुष्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे, कैवल्य प्राप्त करून घ्यायचं आहे, मुक्त व्हायचं आहे, काय शब्द वापरायचा असेल तो, तर त्याकरता काय आवश्यक आहे. तेव्हा समर्थांनी सांगितलं की मनुष्याच्या जीवनामध्ये दोन अंगांनी काही गोष्टी अपरिहार्यपणे घडतात. म्हणजे माणसाच्या जीवनात आणि ब्रह्मांडाच्या सुद्धा. माणसाच्या जीवनात रोज एक प्रलय होतो, तो म्हणजे निद्रा प्रलय आहे. रोज आम्ही झोपतो, त्या झोपण्यामध्ये त्याला आम्हाला काहीही कळत नाही. त्या स्थितीला जी गाढ झोपेची अवस्था आहे त्याला सुषुप्ती म्हटलं आहे. निद्रा प्रलयाचं जे स्वरूप आहे ते रात्री जेव्हा मनुष्य झोपतो तेव्हा त्याच्या सगळ्या अंतःकरणाच्या सहित, सगळ्या इंद्रियांच्या सहित तो आत्म्याला आश्रय करतो किंवा आत्म्याच्या ठिकाणी जाऊन राहतो. पुरी शयते पुरुषः म्हणून आपल्याला पुरुष असं म्हटलंय की तो त्या पुरीमध्ये, त्या स्थानामध्ये जाऊन निवास करतो. हा दैनंदिन प्रलय आहे. मनुष्याची महानिद्रा, मृत्यू हा त्याचा महाप्रलय आहे. मनुष्याच्या किंवा जीवाच्या शरीराच्या धारणेनंतरचे होणारे जे प्रलय आहेत त्यातले हे दोन प्रलय आपल्याला दृश्य आहेत. ब्रह्मांडामध्ये पण असंच आहे. ब्रह्मांडामध्ये नित्य उलथापालथ चालूच आहे आणि ब्रह्मांडांचा सगळ्यात शेवटी होणारा जो प्रलय आहे की तेव्हा काहीच शिल्लक उरणार नाही. मग प्रत्येकाने आपापल्या शास्त्राप्रमाणे फक्त जलमय राहील, कोणी म्हणतं नुसतं वायुमय राहील, कोणी म्हणतं नुसताच अवकाश असेल, म्हणजे नुसतीच पोकळी असेल, त्याच्यामध्ये काहीच भरलेलं नसेल. अशा एक प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या धारणा आहेत. तर त्यामुळे ब्रह्मांडाचे पण दोन प्रलय आहेत. तर त्या ब्रह्मांडाच्या दोन प्रलयांच्या मध्ये दैनंदिन होणारा प्रलय म्हणजे दैनंदिन होणारा बदल ब्रह्मांडामधला आणि सर्वात शेवटी होणारा ब्रह्मांडाचा नाश हा त्याचा दुसरा प्रलय. आता कोणत्या हे प्रलय तर नैसर्गिक आहेत, हे प्रलय येणारच आहेत, घडणारच आहेत. मग माणसाने यालाच अनुसरायचं असेल तर ह्या सगळ्या तत्वज्ञानाची आणि विषय मांडणीची काही गरज नाही आहे. मग हे सगळं कशा करता आहे तर त्याच्या मागची धारणा दोन प्रकारची आहे. म्हणजे आम्ही हा ब्रह्मांडाचा प्रलय पाहतो, आम्ही हा जीवाच्या पातळीवरचा प्रलय पाहतो, नित्य पाहत असतो. त्यातनं ते म्हणतात की आम्हाला एक शिकून घ्यावं लागेल की यात काही बदल होत नाही आणि हे बदलण्याचं सामर्थ्य आमच्याकडे नाही. मग आता आम्हाला जर आमच्या पातळीवर बदलायचं असेल तर आम्हाला साधन कोणतं, तर साधन एकच आहे, तो म्हणजे विवेक प्रलय. समर्थांना विवेकाने प्रलय करून घ्यावा हे साधन मान्य आहे. ते म्हणतात मनुष्याने आपल्या ठिकाणी विवेकाने म्हणजे विचाराने, सारासार विचाराने प्रलय करावा. सारासार विचार काय करावा, काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, काय टिकणार आहे, काय न टिकणार आहे, स्वार्थ कोणत्याही गोष्टीचा किती करायचा आणि यातलं काय शिल्लक राहणार आहे. खूप स्वार्थाने पुष्कळ मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते सगळं जे काही मिळवून बसायचं आहे असं वाटतंय, ते मिळवून जे काही प्राप्त करून घेतलेलं आहे असं आम्हाला किती काळ पुरणार आहे, किती काळ टिकणार आहे, ते सगळं घेऊन आम्ही कुठे जाणार आहोत. अशा अनेक अनेक संकल्पना त्याच्या मागे आहेत की त्याचा विचार माणसाने करावा. माणसाचा मृत्यू जवळ आला तर त्याच्याजवळ असलेल्या गोष्टींचा तो उपभोग सुद्धा घेऊ शकत नाही. नुसती वृद्धावस्था आली तरी उपभोग घेऊ शकत नाही. नुसती माणसाच्या शरीरामध्ये अनारोग्याची स्थिती आली तरी मनुष्य त्याचा उपभोग घेऊ शकत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे
मनुष्याला या जगामधल्या प्रत्येक गोष्टीचा त्यांनी विचार करून त्याचा स्वार्थ करावा का न करावा, हा जो सार आणि असार विवेक आहे की जे टिकणारं आहे आणि जे टिकणारं नाही, त्यातलं टिकणारं काय आहे ते स्वीकारावं, जे टिकणारं नाही ते टाकावं, अशी त्याच्या मागची एक धारणा आहे. तर हा जो विवेक प्रलय आहे हा समर्थ म्हणतात आम्ही करावा. आता त्या एका विवेक प्रलयाकरता समर्थांनी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. ते आम्हाला जे तत्त्वज्ञान दासबोधामधून सांगतात, व्यवहारातलं सांगतात, प्रपंचात कसं वागावं ते सांगतात, त्यानंतर कशी उपासना करावी ते सांगतात, काय खरं आहे काय खोटं आहे, कशावर विश्वास टाकावा कशावर टाकू नये, असे अनेक विषय घेऊन समर्थ आपल्या पुढे मांडत असतात. त्या प्रत्येक विषयाच्या मागच्या मांडणीचं सूत्र काही असेल तर सूत्र एकच आहे की आमच्या ठिकाणी विवेक जागृत व्हावा, आमच्या ठिकाणी आम्हाला योग्य विचार करण्याची दिशा मिळावी आणि त्या ठिकाणी आम्हाला रुची वाटावी. कारण विचार पुष्कळ कळतात, आपल्याला सगळं माहीत असतं, पण माहिती असलं म्हणून ते आपल्या मनावर ठसत नाही. मोहात पडायच्या वेळी मनुष्य मोहात पडतो, जेव्हा क्रोध यायचा तेव्हा क्रोध येतो, जेव्हा स्वार्थाची वेळ येते तेव्हा तो स्वार्थ करतो. बाकीचं काय असतं, पुस्तकी पांडित्य पुष्कळ असतं मनुष्याकडे, पुस्तकामधून जे वाचलेलं असतं ते आपल्याला पुष्कळ माहिती असतं, त्या माहितीचा फारसा उपयोग आहे असं समर्थांना वाटत नाही किंवा कुणाच संतांना वाटत नाही. त्यांना असं वाटतं जे जे काही आम्हाला माहिती आहे त्यातलं काहीतरी आमच्या आचरणामध्ये यावं आणि त्या आचरणामधूनच आम्ही त्या विषयाला किंवा त्या प्रकारच्या जीवन जगण्याला आम्ही सुरुवात करावी. आणि तसं नाही जीवन जगलो तर आम्हाला त्याचा लाभ काही नाही. त्यामुळे नुसतं तत्त्वज्ञान उपयोगाचं नाही, तर ते प्रत्यक्ष आचरणात आणण्यासारखं आहे. मग आचरणात आणण्याकरता सुद्धा काही एका दिशेने विचार करावा लागतो. तर समर्थ म्हणतात की तुम्ही कोणत्या दिशेने विचार करावा आणि तुम्हाला तो कसा विचार करता येईल. तर त्याकरता त्यांनी एक आम्हाला दिशा सांगितली आहे, ती म्हणजे पंचीकरण. त्या पंचीकरणामध्ये सृष्टी कशी निर्माण झाली आहे आणि या पंचीकरणामुळे त्याचे जे गुणधर्म आहेत त्या गुणधर्मामुळे आम्ही व्यवहार कसे करतो. म्हणजे आमचा सगळा व्यवहार जो आहे तो आम्हाला वाटतं, मला वाटलं, माझा अपमान झाला, मला पटलं नाही, मला करावंसं वाटलं म्हणून मी केलं, माझ्यावर कुणाचं बंधन आहे, अनेक प्रकारांनी मनुष्य आपले आपले तर्क मांडत राहतो. परंतु समर्थ इथे म्हणतात की ह्या अनेक प्रकारच्या तर्कांना फारसा अर्थ नाही. समर्थ म्हणतात प्रत्यक्ष त्याच्या आचरणाचा विचार आपण केला पाहिजे. या आचरणाचा विचार करताना त्या पंचप्रलयाचं निरूपण त्यांनी जे केलं आहे ते आत्ता आपण बघितलं. त्या पंचप्रलयामधला विवेक प्रलय कसा साधायचा, त्याकरता कोणतं कोणतं तत्त्वज्ञान लक्षात घ्यायचं. एक गोष्ट लक्षात घ्यायला सांगितली आहे की हे सगळं जग जे आहे ते पंचमहाभूत आणि 3 गुण या अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालेलं आहे. आता ह्या 3 गुणांची चर्चा आणि ह्या 5 महाभूतांची चर्चा वेगवेगळ्या प्रकाराने केली आहे. आत्ता आपल्याला जेव्हा पंचीकरणाचा विषय बघायचा आहे तेव्हा आम्हाला पंचमहाभूतांचा विषय बघायचा आहे. आता या पंचमहाभूतांच्या ठिकाणी काय सांगितलं आहे त्यांनी, अर्थात उघडच आहे की पहिल्यांदा ब्रह्म आहे. त्या ब्रह्माच्या पोटात, आता आपण सगळं वाचून झालं आहे, त्याच्या पोटातच ती माया उत्पन्न होते. की कुठेतरी ते एवढं मोठं ब्रह्माचं सगळा विस्तीर्ण असा त्याची कक्षा आहे, क्षेत्र आहे, त्या क्षेत्रात कुठेतरी त्या मायेचा उद्भव होतो. जिथे कुठे त्या मायेचा उद्भव होतो त्या मायेमधून हे जग निर्माण करण्याकरता म्हणून बीजभावानी काही निर्माण होतं, ज्याला अव्यक्त म्हटलं आहे. त्या अव्यक्तामधून मग व्यक्ततेला येण्याकरता जाणीव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती निर्माण होते. आणि त्याच्यामध्ये पुरुषाच्या ठिकाणी जे ज्ञान आहे त्याला पुरुष म्हटलं आहे आणि जी शक्ती आहे त्याला प्रकृती असं म्हटलं आहे. पुरुष आणि प्रकृती ह्या दोघांच्या मधून जे निर्माण होतं पुढे ते संबंध व्यापक अशी जाणीव निर्माण होते. की ती व्यापक जाणीव कुणाच्या कक्षेत येते, अर्थात प्रकृतीच्या, अर्थात मायेच्या, अर्थात शक्तीच्या. कारण ब्रह्मांडाच्या पोटात ती शक्ती पहिल्यांदा जन्माला आली. आता ती शक्ती, तिचा विस्तार
जेवढा केवढा वाढवते त्या तिच्या विस्ताराला काय म्हटलं जातं? ब्रह्मांड. म्हणजे ही प्रकृती आहे आणि ही प्रकृती आपलं साम्राज्य स्थापन करते. तर तिचं साम्राज्य केवढं? तिचं जेवढं साम्राज्य आहे त्याला आपण ब्रह्मांड म्हणतो. ते त्या प्रकृती करता तिच्या अधिपत्याखाली आलेलं ते एक ब्रह्मांडाचं स्वरूप आहे. अशी मूळ प्रकृती तिला भगवंतानी जी आज्ञा दिली आहे त्याप्रमाणे ती अनंत ब्रह्मांड प्रसवत असते. आणि त्यामुळे अशी अनंत ब्रह्मांड निर्माण होत असतात. त्या ठिकाणी शक्ती आपलं कार्य करत असते. प्रत्येक ब्रह्मांडाला ती काय नियम लावते आपल्याला माहीत नाही. आपल्या ब्रह्मांडामध्ये 2 डोळे, 1 नाक, तोंड, 2 हात, 2 पाय, ही जी माणसाची रचना आम्हाला सगळी दिसते ती अशीच सगळ्या ब्रह्मांडात असेल असं नाही. या स्वरूपाची जीवसृष्टी असेल असं नाही. गो आहे म्हणजे गोवंश आहे, म्हणजे बैल आहे, गाई आहे, या सगळ्या जाती त्याच्यामध्ये ज्या येतात, या 84 लक्ष योनी आहेत या ब्रह्मांडामध्ये. असं दुसऱ्या ब्रह्मांडात ती करेल असं नाही आहे. त्या प्रकृतीला जे काही वाटतं ते तिच्या शक्तीप्रमाणे ती तिच्या अधिपत्याखाली हे सगळं निर्माण करत असते. तर हे ब्रह्मांड त्या पुरुष आणि प्रकृतीमधून जेव्हा निर्माण होतं तेव्हा निर्माण होताना तिची एक सर्व व्यापक तिच्या कक्षेतली एक जाणीव उत्पन्न होते. ही जी व्यापक जाणीव उत्पन्न होते त्या जाणीवेला महत असं म्हणतात. ही व्यापक जाणीव आहे. त्या जाणीवेला ती सगळीकडे जाणीव पसरली आहे, पण ती जाणीव आहे याची जाण त्याच्याकडे नाही आहे. जाण केव्हा येईल? म्हणजे सगळं काही कळतं आहे, मेंदू तयार आहे, शरीर तयार आहे, सगळं करण्याचं सामर्थ्य आहे त्या देहामध्ये, पण त्या देहाला मी आहे याची जाणीवच नसेल तर त्या जाणीवेशिवाय कुणी काही करू शकत नाही. त्यामुळे ती एक जाणीव आवश्यकता आहे. त्या जाणीवेला आपण अहंकार असं म्हटलं की ती आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव. कारण तिथे स्वतंत्रता आलीच, स्वतंत्र अस्तित्व आलंच. ते जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते ज्यावेळी प्रकट होतं, ते ज्यावेळी त्या ठिकाणी आकाराला येतं. आता कुठून चाललो आपण? खाली ब्रह्मापासून शक्ती किंवा माया, त्या मायेपासून तिला जे निर्माण करायचं आहे ते अव्यक्त, त्या अव्यक्ताच्या नंतर पुरुष आणि प्रकृती, त्याच्यामधून व्यापक जाणीव, त्या व्यापक जाणीवेनंतर अहंकार आणि त्याच्यानंतर त्रिगुण निर्माण होतात, सत्व, रज आणि तम. ह्यांची निर्मिती झाल्यानंतर आता जग निर्माण करण्याकरता या त्रिगुणांच्या बरोबर 5 महाभूतं निर्माण होतात. ही जी 5 महाभूतं आहेत ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी ती 5 महाभूतं आहेत. आता ती महाभूतं कशी आम्हाला ह्या सृष्टीमध्ये कोणत्या स्वरूपात प्राप्त आहेत? ती त्यांच्या मूळ रूपात काय आहेत आपल्याला माहिती नाही. मूळ रूपामध्ये आकाश महाभूत म्हणजे काय आहे आम्हाला माहीत नाही. मूळ रूपामध्ये वायू महाभूत म्हणजे काय आहे आम्हाला माहीत नाही. तसंच मूळ रूपामध्ये अग्नी काय आहे आम्हाला माहिती नाही. आम्हाला अग्नीची रूपं माहिती आहेत, आम्ही जी पाहतो ती. देहाला उष्णता पाहिजे, जोपर्यंत देहात उष्णता आहे तोपर्यंत देह चालला आहे. जेव्हा देहात ती उष्णता किंवा शक्ती निघून जाते तेव्हा त्या देहाच्या ठिकाणी कार्यकारी काही शिल्लक राहत नाही. ही एक बाजू. उष्णता किंवा अग्नी, आम्हाला भूक लागते आणि भूक लागल्यानंतर भूक लागणं अग्नीचंच लक्षण आहे आणि जे खाल्लं ते पचवणं पण अग्नीचंच लक्षण आहे. अग्नीच पचवतो. म्हणजे हे सगळं आम्ही त्याचे गुणधर्म जाणतो आणि त्या गुणधर्मामुळे आपण म्हणतो लवंगा खाऊ नका, उष्ण आहे. की ती जी उष्णता आहे तो अग्नीचा जो दाह गुणधर्म आहे तो दाह गुणधर्म त्या लवंगेमध्ये आहे. म्हणजे हे सगळे जे वेगवेगळे महाभूतांचे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आम्ही जाणतो, पण मुळात अग्नी असं म्हटलं तर अग्नी काय आहे आम्हाला माहीत नाही. मूळ अग्नी काय आहे आम्हाला माहीत नाही. मूळ आकाश काय आहे आम्हाला माहीत नाही. मूळ वायू माहीत नाही, मूळ जल माहीत नाही आणि मूळ पृथ्वी पण माहीत नाही. मूळ म्हणजे जिच्यावरती कुठल्याही प्रकारचा संस्कार झालेला नाही.
किंवा जी कशामध्ये मिश्रित झालेली नाही, अशा निखळ रूपामधली पृथ्वी काय गुणधर्मांनी युक्त असेल माहीत नाही आपल्याला. आज आम्ही जी पृथ्वी पाहतोय ती जड आहे. तिच्या ठिकाणी अधिकाधिक जे सगळ्या 5 महाभूतांच्या मधली सर्वात अधिक जडता त्या पृथ्वीमध्ये बघायला मिळते. म्हणजे हा गुणधर्म आम्हाला पृथ्वीचा कळला, पण जी अशी पंचीकृत पृथ्वी नाही आहे त्या पृथ्वीला काय गुणधर्म आहे आम्हाला माहीत नाही. ती हलकी आहे का ती जड आहे. तिच्या ठिकाणी जशी ही माती आहे, पृथ्वी म्हणजे ढेकळं, माती, दगड, दोंडे, हे सगळं जे काही तिच्या ठिकाणचं काठिण्य आहे, ती म्हणजे ती पृथ्वी आहे का नाही आम्हाला माहिती नाही. आणि त्यामुळे या ज्या मूळ याचं जे स्वरूप आहे ते मूळ स्वरूप कुठे आहे, ते मूळ स्वरूप पुन्हा ईश्वराच्याच आश्रयाला आहे किंवा पुरुष आणि प्रकृतीच्याच आश्रयाला आहे. पुरुष म्हणजे त्या पृथ्वी तत्वाची, पृथ्वी तत्व म्हणून जाणीव आहे, आणि प्रकृती म्हणजे त्या तत्वाची शक्ती आहे की त्या पृथ्वी तत्वाच्या ठिकाणची शक्ती काय आहे, ते पृथ्वी तत्व स्वतंत्रपणे काय करू शकतं. हा आता कुणा आयुर्वेदाच्या माणसांना माहीत असलेला विषय असेल, आपल्याला माहीत नाही. त्यांना मूळ प्रकृतीचे गुणधर्म किंवा मूळ रूपातली पृथ्वी तत्व, मूळ रूपातले जलतत्व, मूळ रूपातलं अग्नितत्व, मूळ रूपातलं वायुतत्व, मूळ रूपातलं आकाशतत्व, हे आमच्या पूर्वजांनी स्वतंत्रपणे जाणून त्याचे गुणधर्म काढलेत का नाही आपल्याला माहीत नाही. कारण त्याचं आपण ॲप्लिकेशन पाहतो, आपल्याला त्या मूळ रूपामध्ये बघायला मिळत नाही, निखळ रूपामध्ये आपल्याला माहीत नाही. त्यामुळे ॲब्सोल्यूट स्टेट काय आहे त्या महाभूताची ती काही आम्हाला समजू शकत नाही. आम्हाला त्या महाभूताची फक्त जी स्थिती कळते ती स्थिती अशी आहे ज्याला आम्ही पंचीकृत महाभूत म्हणतो. म्हणजे पंचीकृत का? कारण निखळ रूपातलं आकाश आमच्याकडे विद्यमान नाही, आमच्या ब्रह्मांडात कुठंच नाही. तसं पृथ्वीपर्यंत कोणीच निखळ रूपामध्ये नाही. मग आम्ही पाहतो ते आकाश कसं आहे. आम्हाला जी अवकाश किंवा आम्हाला जी पोकळी जाणवते ते काय आहे, ते त्याला आम्ही आकाश म्हणतो. ते काय आहे जे आम्हाला दृश्य आहे, त्या आकाशामध्ये जल आहे, त्या आकाशामध्ये वायू आहे, त्या आकाशामध्ये अग्नी आहे, आणि त्या आकाशामध्ये पृथ्वी तत्व पण आहे. म्हणजे त्याला जेव्हा आकाश म्हणावं तेव्हा त्या आकाशामध्ये त्या आकाशाचा किंवा आकाश तत्वाचा अर्धा भाग आहे, आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये उरलेली 4 महाभूतं आहेत. तर ही जी 4 महाभूतं आहेत ती त्याच्या 1 अष्टमांश 1 अष्टमांश 1 अष्टमांश या रूपामध्ये आहेत, आणि मग ती सगळी एकत्र केली की ते आकाश महाभूत तयार होतं. आता वायू हे महाभूत आहे. आता हे महाभूत कसं तयार होतं? आपल्याकडे अशी धारणा आहे की पहिल्यांदा आकाश निर्माण झालं, त्या आकाशामध्ये वायू निर्माण झाला. म्हणजे वायू कुणापासून निर्माण झाला? आकाशापासून निर्माण झाला आणि आकाशामध्ये निर्माण झाला, त्या अवकाशात निर्माण झाला, त्या पोकळीत निर्माण झाला. आणि काय झालं? त्याचबरोबर तो वायू त्या आकाशापासून निर्माण झाला. पासून निर्माण झाला या पंचीकरणात येतं. पासून निर्माण झाला त्याच्यामध्ये आकाश, त्यातनं वायू. आता अग्नी, अग्नी निर्माण झाला तर अग्नी कसा निर्माण झाला? आकाश अधिक वायू, त्याच्यातून अग्नी निर्माण झाला. आता अग्नीतून जल निर्माण झालं नाही, नुसत्या अग्नीतून नाही, आकाश, वायू आणि अग्नी या तिघांच्या मधून जल निर्माण झालं. आकाश, वायू, अग्नी आणि जल या चौघांच्या मधून पृथ्वी निर्माण झाली. म्हणजे पहिल्यांदा काय आहे की ही महाभूतं एकातून एक निर्माण झालेली आहे, आणि जेव्हा पुढचं महाभूत निर्माण होतं तेव्हा मागची सगळी महाभूतं त्याच्यामध्ये येत असतात. त्यामुळे याचा अर्थ असा झाला की आकाश महाभूतामध्ये आकाश हे महाभूत पहिल्यांदा निर्माण झालं, पृथ्वी हे महाभूत शेवटी निर्माण झालं. आता ही सगळी महाभूतं जरी अशी निर्माण झालेली असली तरीसुद्धा आम्ही ज्याला आकाश म्हणून ओळखतो, आता 2 प्रकारांनी गल्लत करायची नाही आहे,
म्हणजे ही 5 महाभूतं त्याच्या निखळ रूपामध्ये जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती कशी निर्माण झाली? आकाशातून वायू, आकाश आणि वायूतून अग्नी, आकाश वायू अग्नीतून जल आणि आकाश वायू अग्नी जलातून पृथ्वी. ही महाभूतांची मूलभूत निर्मिती आहे. या निर्मितीमध्ये आता गडबड करायची नाही, ही तशीच स्वीकारायची. आता ते लक्षात ठेवून आता आम्हाला जे आकाश दिसतं हे आकाश, आणि आत्ता आम्ही बोललो की आकाशातून वायूतून अग्नी वगैरे, तर ही त्याची मूलभूत उत्पत्ती आहे. आता यामध्ये जेव्हा आम्ही त्या पंचीकरणाचा विचार मांडतो त्यावेळी आकाश आम्हाला जे दृश्य आहे, आकाश निळं आहे, आकाशात ढग भरलेले आहेत, आकाशात ढग आले आहेत, आकाशात चक्रीवादळ निर्माण झालं आहे वगैरे वगैरे. हे ज्याच्यात निर्माण होतं ते जे काही आकाश आहे ते आकाश कशातून निर्माण झालं? तर त्या आकाशामध्ये ते पंचीकृत आकाश आहे असं आम्ही. हे जे दिसणार आम्हाला हे अनुभवाला, आम्ही पाणी पाहतो, जे पाणी आम्हाला बघायला मिळतं ते पाणी इकडचं पाणी नाही आहे. म्हणजे कुठलं? आकाशातून वायू, वायूतून अग्नी, अग्नीतून जल, हे नाही आहे. नाही आहे म्हणजे मुळात तीच आहे, पण आमच्या समोर ती त्या रूपात नाही आहे. आमच्या समोर जी येतात ती ते आकाश जे येतं ते आकाश अर्धा भाग आहे, आणि उरलेल्या अर्ध्या भागामध्ये उरलेली 4 महाभूत, आणि ते मिळून आकाश झालं. वायू आहे, वायूच्या ठिकाणी वायू अर्धा भाग आहे, आणि त्याच्यामध्ये आकाश आणि उरलेली 3 महाभूतं पुढची ती अशी 4 मिळून ते पंचीकृत झालेला वायू आहे. अग्नीचं तसंच आहे, अग्नी अर्धा आहे, बाकीची महाभूतं उरलेली 4 ती मात्र सारख्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एकत्रित झालेली आहे, आणि मग तो अग्नी निर्माण झालेला आहे. आता त्या अग्नीच्या बरोबर पुढे जल निर्माण झालं आहे, जलाच्या बरोबरच पृथ्वी निर्माण झाली आहे. हे सगळे पंचीकृत आहेत म्हणून आम्हाला दृश्य आहे, म्हणून आमच्याशी ते व्यवहारी आहेत. ते त्यांच्या मूळ रूपामध्ये असते माहीत नाही, किंवा असतीलही वावरत आपल्या इथे कुठे, पण आपल्याला ते कळत नाही, कारण आपल्याला ते दृश्य नाही. हे जग आम्हाला दृश्य देवानी कसं केलं? कारण देवानी आम्हाला डोळे नावाची एक गोष्ट दिली, की ज्या डोळ्यांना दृष्टी दिली, आणि जी दृष्टी दिली त्या दृष्टीला पाहण्याची जी कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे समोर घडलं पाहिजे ना. त्याला जर पाहण्याची कुवत नसेल अशा जर वस्तू देवाने इथे निर्माण करून ठेवल्या तर त्या आम्हाला काय दिसतील? जसे आमच्या रक्तातल्या पेशी आहेत, जसे आमच्या शरीरातले अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत, की त्या जीवजंतूंना आम्ही डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण आज आम्ही त्याच्याकरता मायक्रोस्कोप निर्माण केले. त्या मायक्रोस्कोप खाली पाहतो आम्ही की काय जीवाणू आहेत, काय त्या रक्ताचं स्वरूप आहे, आणि हे सगळं पाहण्याकरता दृष्टीला कळत नाही पण निर्मिती आहे. आणि जगात व्यवहार आणि व्यापार करायचा तर आम्हाला दृश्य झालंच पाहिजे. तर जर आम्हाला ते सगळं जे काही घडवलं आहे ते जर दृश्य नाही झालं तर आम्ही काय करणार आहोत? आम्हाला काही करता येणार नाही, आमचा व्यवहार होणार नाही. आणि त्यामुळे ह्या दृश्य जगताकरता या 5 महाभूतांचं पंचीकरण झालं. तर ह्या पंचीकरणामध्ये एवढाच विषय आहे की एक महाभूत जे कोणतं घेतो ते अर्ध असतं, आणि उरलेल्या अर्ध्यामध्ये बाकीचे 4 असतात. मग आता असं जर झालं तर हे पंचीकृत झालेली महाभूतं आमच्या समोर आहेत. या महाभूतांचे गुणधर्म एकसारखे आहेत, मग सृष्टीत ते आम्हाला सारखेच दिसायला पाहिजे होते, पण ते आम्हाला सारखे दिसत नाही. आम्हाला हलकी वस्तू आहे तर आपण म्हणतो की ही जी वस्तू आहे ही हलकी आहे. म्हणजे काय हलका आहे? कापूस हलका आहे. कापसासारखाच आणखीन कोणता पदार्थ आम्ही घेतला की कापड घेतलं, एक नायलॉन आहे, किंवा अगदी खूप तलम असं सिल्क आहे, किंवा खूप काय झालं थर्माकोल आहे, की जे आम्ही घेतलं की हलके हलके पदार्थ आहे, की जो हलका पदार्थ आमच्या समोर आहे तर त्या हलक्या पदार्थाची गुणवत्ता पण वेगळी आहे. जे आता त्या म्हणाले त्याप्रमाणे थर्माकोल आमच्या समोर आहे, आमच्यासमोर कापूस आहे,
आमच्या समोर आणखीन रेशमी कापड आहे की जे अगदी हलकं आहे, तलम आहे, मुलायम आहे, अगदी मलमल आहे, ज्याला पूर्वी ढाक्याची मलमल प्रसिद्ध होती ती इतकी तलम होती, ती पण अगदी हलकी आहे. पण या प्रत्येक हलकेपणामध्ये गुणधर्म वेगळा आहे. काय वेगळा आहे गुणधर्म? कोणामुळे वेगळा आहे? तो ज्याच्यामुळे वेगळा आहे ते सत्व, रज आणि तमगुण आहे. तर ते त्याच्याशी काय स्वरूपामध्ये मिसळले त्याच्यावरती त्या पदार्थाची गुणवत्ता अवलंबून आहे. म्हणजे आपण म्हणतो चकली आहे पण खुसखुशीत नाही आहे, कडक आहे. ही कडक आहे, ही कडक आहे परवडली, पण ही फारच कडक आहे. ही खुसखुशीत आहे पण ही फारच तेलकट आहे. म्हणजे हे सगळं जे आपण त्याचे सगळी गुणवत्ता आहे, या गुणवत्तेमध्ये कशाने फरक झाला? या सत्वरजतमामध्ये फरक आहे. आणि हे सत्वरजतम कुणाशी एकरूप होतात? या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाशाशी एकरूप होतात. म्हणजे ही इतक्या प्रकारची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत की एक चकलीचं पीठ भिजवायला घेतलं तर ते किती घट्ट आहे, किती सैल आहे, पाणी उकळून घातलं का, त्या नुसतंच पाणी उकळून घातलं आणि तेल कडकडीत करून घातलं का, पाण्यात तेल घातलं दोन्ही मिळून उकळलं, बदलले गुणधर्म. हे सगळी एक पाककौशल्य किंवा आपल्याकडे पाकक्रिया हा जो विषय आहे ह्याला सुद्धा विद्या आहे असं म्हटलं. सगळ्या विद्याच आहेत, कारण ही प्रत्येक विद्या आम्हाला पदार्थाचा गुणधर्म ओळखायला शिकवते. काय ते टी व्हीवरती सांगतात, ते घेतलं जे पीठ आहे ते बॅटर आहे ते असं ठेवा. अहो असं म्हणजे ते खरंच किती पातळ पाहिजे, ते किती दाट पाहिजे, त्याचं कॉम्बिनेशन कसं पाहिजे, हे शेवटी ज्या त्या बाईलाच ओळखायला पाहिजे. आणि जिनी तिनी ते ओळखून बनवल्यानंतर मग ते हलकं झालं, मग ते खुसखुशीत झालं, मग ते चविष्ट झालं. हे सगळं जे बदलतं हे ज्याच्यामुळे बदलतं. या सृष्टीमध्ये हे जे सगळे बदल दिसतात हे ज्याच्यामुळे दिसतात की ही सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. ती कुणाकुणाची परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत? 5 महाभूतांची आणि त्याचबरोबर 3 गुणांची. म्हणजे आता कल्पना करा की प्रत्येकामध्ये सत्व, रज आणि तमाचं प्रमाण किंचित किंचित बदललं तरी वस्तू बदलली. या पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाशाचं प्रमाण किंचित किंचित बदललं तरी वस्तू बदलली. आणि म्हणून जगामध्ये सगळं सृष्टीत जे दिसतं, म्हणजे लोक व्यवहारामध्ये आपल्याला दृष्टांत देताना सांगतात की अहो जगामध्ये समता कशी येईल. म्हणजे जो साम्यवादाच्या विरोधामध्ये असणारा माणूस आहे तो सांगतो की अहो जगात साम्यवादाच्या गप्पा मारूच नका, जगामध्ये समाजवादाच्या गोष्टी बोलूच नका. एका आंब्याच्या झाडाची 2 पानं सुद्धा सारखी नसतात, एकाच झाडाची. तर या जगामध्ये सगळी माणसं एका पातळीवर तुम्ही आणाल कशी? असणारच नाही. प्रत्येक माणूस वेगळा असणार आहे. हे जसं आम्हाला व्यवहारामध्ये अनुभवताना जाणवतं तसंच आहे ह्या सृष्टीचं. समर्थ सांगतात की ही जी सृष्टी आहे या सृष्टीची विविधता जर आम्ही जाणली किंवा जर आम्ही ओळखली तर आमच्या पहिल्यांदा लक्षात येईल की ह्या निर्मितीला काही मी जबाबदार नाही आहे. हे जे काही सृष्टीत निर्माण झालं आहे ते पारिजातकाचं झाड का निर्माण झालं काय माहिती. त्याच्यावरती ही सृष्टी निर्माण होतानाच पारिजातक निर्माण झाला का कोणत्या 4-2 झाडांचं कलम करून त्या पारिजातकाचं झाड उत्पन्न केलं माहीत नाही आपल्याला. जर का माणसाने आपल्याकडून, आता आपण करतोच आहोत, कितीतरी जाती नष्ट होत आहेत, कितीतरी जाती नव्याने निर्माण होत आहेत. आत्ताचा अगदी आवडणारा भात इंद्रायणी आत्ताची नवीन आलेली जात आहे 10, 15, 20 वर्षातली. नाहीतर आत्ताची आंबेमोहरासारखी जात चालली नष्ट होत. तिच्या मूळ रूपातला आंबेमोहर आता बघायला मिळत नाही, नाशिकचा कमोद बघायला मिळत नाही. म्हणजे ह्या जाती आम्ही विकसित केल्या, मुळामध्ये त्या होत्या, त्या टिकवल्या गेल्या, आपल्याला माहीत नाही काळाच्या ओघामध्ये या प्रत्येकाचं काय झालं. पण जे काही निर्माण झालं किंवा जे काही निर्माण होतं त्या निर्मितीच्या मागे फार मोठा विचार आहे. म्हणजे आपल्याला साधं असं वाटतं नाही हा लांब धाग्याचा कापूस, भाषा बोलायला एकदम सोपी आहे की लांब धाग्याचा कापूस आता निर्माण केला. लांब धाग्याचा कापूस निर्माण करण्याकरता त्याच्यावर किती प्रयोग करायला लागले असतील की जो मूळ कापूस आहे त्या कापसापासून
लांब धाग्याचा कापूस निर्माण झाला पाहिजे. केळी आहे आपल्याकडे, जळगाव केळी इतकी प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये ज्या जाती आहेत त्या केळीमध्ये, ही एक एक जात निर्माण करण्याकरता त्याच्यात किती मिसळत राहावं लागलं असेल, किती त्यातनं बाजूला करावं लागलं असेल, हे माणसाच्या हाताने मनुष्य फार मर्यादित रूपामध्ये निर्माण करतो. निसर्गामध्ये ही कॉम्बिनेशन्स आहेत, ही अपरंपार आहे, आपल्याला कल्पनाच येऊ शकत नाही. आणि ती कशी आहेत पुन्हा समर्थ आपल्याला म्हणतात, एक एक जीव बघा तुम्ही, की त्या जीवाच्या ठिकाणी त्या पंचमहाभूतांचे कोणते गुण आहेत आणि त्या जीवांच्या ठिकाणी हे सत्वरजतमामधले कोणते गुण आहेत, आणि ते एकत्र येऊन तो जीव कसा, मग त्या जीवाची बुद्धी कशी, मग तो जीव खातो कसा, मग तो जीव जगतो कसा, त्याच्या जाणीवा त्याच्या ठिकाणी कोणत्या कोणत्या विकसित झाल्या आहेत, हे सगळं जे काही आपण त्या डिस्कवरी चॅनलवर किंवा नॅचरल जॉग्रफीमध्ये पाहतो, तिथे आपल्याला कळतं की ही जी सबंध सृष्टी आहे, या सृष्टीचं जे हे वैविध्य आहे, हे वैविध्य निसर्गतः त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या परम्युटेशन कॉम्बिनेशन्सनी त्याच्यामध्ये होणारी जी वेगवेगळी जुळणी आहे आणि त्याचं प्रमाण आहे, त्या प्रमाणामधली जी जुळणी आहे त्याच्यामधून ते निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून समर्थांना आपल्याला असं सांगायचं आहे की समोरचा माणूस मला आवडतो, समोरचा माणूस मला आवडत नाही. समर्थ म्हणतात, ज्याला पंचीकरण कळलं त्याला कोणी आवडतं ना आवडत नाही असं होतच नाही. त्याचं कारण असं आहे की पंचीकरणामध्ये त्याच्याकडे काय जास्त आलं आणि काय कमी आलं आलं असेल, आपल्याकडे काय जास्त आलं आपल्याकडे काय कमी आलं आलं असेल. सगळे जीव सारखेच आहेत, सगळ्या जीवांच्या ठिकाणी फक्त प्राप्त झालेलं जे गुणधर्मांचं स्वरूप आहे ते भिन्न भिन्न आहे. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात की हे सगळं जेव्हा असं बदलतं किंवा हे जेव्हा जगाचं वैविध्य आम्हाला बघायला मिळतं, तेव्हा त्या विविधतेला बाजूला सारा. कारण आम्ही रमतो कशात, त्या विविधतेमध्ये रमतो. आणि मग ते म्हणतात त्या विविधतेला बाजूला सारा, त्याच्या मुळाशी काय आहे ते बघा. त्याच्या मुळाशी जर आम्ही बघितलं काय आहे, तर त्याच्या मुळाशी एकच एक तत्व आहे. कारण का, की पंचमहाभूतं पुन्हा कोणी निर्माण केली, हे त्रिगुण पुन्हा कोणी निर्माण केले, म्हणजे निर्माण करणारा पुन्हा परमात्माच आहे. मग आता जर परमात्माच निर्माण करतो आहे आणि जर ही विविधता आमच्या समोर ठेवतो आहे, तर त्या विविधतेविषयी आमच्या मनामध्ये हवं नकोची भावना कशा करता. आम्हाला हे मान्य आहे आणि आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला हे आवडतं आणि आम्हाला हे आवडत नाही, ही भावना कशा करता. आणि म्हणून त्यांनी आम्हाला जे अनेक विषय मांडले आमच्या पुढे, आणि म्हणून ते आपल्याला सांगतात सुद्धा की आकाश आहे, म्हणजे आकाश तत्व एखाद्या वस्तूमधलं वाढवायचं असलं तर काय होतं, ती वस्तू हलकी होते. म्हणजे आपल्याला जेव्हा आपल्या देहाला जडत्व प्राप्त झालेलं असलं आणि त्या देहाला जर लघुत्व आणायचं असेल, प्राणायामाचा अभ्यास करा. वायूच्या माध्यमामधून, वायूच्या अभ्यासामधून आपल्या देहाशी त्याला निगडीत करून घेतलं योग्य प्रकाराने, तर त्याच्यातलं आकाशतत्व वाढतं, त्यातलं पृथ्वीतत्व कमी होतं. कारण शरीराला जर जडत्व आलं तर ते जडत्व घालवायचं कशाने. कारण ते घालवण्याकरता ज्याच्याकडे जडत्वाचा गुणधर्म नाही अशी गोष्ट वाढवली पाहिजे, आकाशतत्व वाढवा. तसंच त्यांनी सांगितलं की गतिमानता आहे, गतिमानता वायूच्या ठिकाणी आहे. आम्हाला जलद गतीने कामं करायची आहेत, आमचा मेंदू भरभर चालला पाहिजे. मेंदूला जडता कशाने येते, तमोगुणामुळे येते. आणि तमोगुणाची पृथ्वीतत्व जर निगडीत झालं तर ते पुरतं ठप्प होतं. म्हणजे मनुष्य बसली जागा उठायला सुद्धा तयार होणार नाही. नको बसून राहावं, कंटाळा येतो, झोपून राहावं, आळस करावा, वेळ घालवावा. हे कुणाला वाटतं, ज्याच्या ठिकाणी सत्वरजतमामधला तमोगुण आणि इथे पृथ्वी आपते जे वायू आकाशामधलं पृथ्वीतत्व हे अधिक प्रमाणात आहे. मग त्या पृथ्वीतत्वाचं प्रमाण कमी करणं, त्याचबरोबर इकडे तमोगुणाचं प्रमाण कमी करणं, या गोष्टी करत जायला. ते म्हणतात या जगाकडे तुम्ही पाहाल तर समर्थांनी आम्हाला सांगितलं की ही दृष्टी घ्या, आपल्या ठिकाणी ही दृष्टी ठेवा. आपल्याला राग काय येतो, राग पुन्हा कुणाचं प्रतीक आहे, वायू, गती आहे ना.
एक विषय डोक्यात आल्यावर सरळ दिशी तो सटकलेला असतो, तो जो डोक्यात जातो ती गतिमानता आहे राग म्हणजे. आणि गुणधर्म कोणता? रजोगुण आणि तमोगुण. रजोगुणाला चांचल्य आहे आणि तमोगुणाला अज्ञान आहे. कारण रागावण्याचा काही उपयोग नाही हे माहीत असून सुद्धा जेव्हा आम्ही रागावतो तेव्हा सगळ्यात जास्त आम्हीच अज्ञानी असतो. तर याचा काय उपयोग नाही. मग काय, कशा करता रागावतोय आपण? ज्याचा उपयोगच नाही ते कशा करता करायचं? पण माणूस करतो. याचा अर्थ असा की त्या ठिकाणी तमोगुणाचं प्राबल्य आहे, तिथे तमोगुण प्रबल आहे. तमोगुणाच्या प्राबल्याबरोबर आपण म्हणतो राग आला ना की आवरत नाही, त्या क्षणी बोलल्याशिवाय चैन पडत. रजोगुणाचं प्राबल्य म्हणजे मग तमोगुण आणि रजोगुण त्यावेळी आपल्याला नियंत्रणातच ठेवला पाहिजे. आपल्याला कधी रजोगुणाची आवश्यकता आहे. आपण जर अगदी मंद गतीने कामं करायला लागलो तर दिवसभर कामं संपायची. तिथे आम्हाला रजोगुणच पाहिजे की भराभरा काही जर उरकायचं असलं तर भराभराच काम केलं पाहिजे. त्या ठिकाणी रजोगुणाची आवश्यकता आहे. एखाद्या गोष्टीचा निर्णय करायचा आहे. आता वर्ष झालं दिल्लीचं सरकार काही पुन्हा जागेवर येत नाही. वर्ष गेलं, आता निर्णय करायची वेळ आली. आता सगळ्यांनी सांगितलं नाही आम्ही काही सरकार बनवत नाही. आपण किती काळ गेला? वर्षभराचा काळ गेला. 13 सालची निवडणूक आहे, आता 14 साल संपायला आलं. म्हणजे काय आहे? इथे तमोगुण आहे, इनर्शिया आहे. त्या गोष्टीमध्ये कुणीही दखल देत नाही. आणि मग ते आपण त्याला, आपल्याकडे वचन काय? अशुभस्य कालहरणम, की जी गोष्ट अशुभ आहे किंवा ज्याच्यातनं फारसं काही चांगलं निष्पन्न होणार नाही त्याच्याकरता काळ जाऊ द्यावा लागतो. कधी कधी आता आपल्याला घरी आजारपण आलं, आजारपणानंतर माणसाच्या शरीराची जी झीज झाली आहे ती झीज भरून येण्याकरता त्याला जर विश्रांती घेणंच आवश्यक असेल तर त्याला विश्रांती घेतलीच पाहिजे. मग आता विश्रांती म्हणजे तमोगुण आहे, सारखं काय पडून राहायचं, सारखं काय चालणार नाही. त्याची आवश्यकता आहे. ज्या गुणाची, जेव्हा कोणताही गुण आपल्याला देवाने निष्कारण दिला नाही आणि निष्प्रयोजन दिला नाही, कारणाशिवाय पण नाही दिलेला आणि त्याचं काही प्रयोजन नाही, उपयोग नाही असं पण नाही, प्रत्येकाचं प्रयोजन. आम्हाला जर ध्यानाला बसायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा तमोगुणाची आवश्यकता आहे. कारण तो कोणता आहे? तो शुद्ध सत्व तमोगुण आहे. त्या तमोगुणाचं शुद्ध रूप आहे. त्या तमोगुणाचं अज्ञानी रूप नाही येते. नाही तर मांडी घातली की प्रत्येक सेकंदाला मांडी बदलायला लागू आम्ही. तर रजोगुणाचं प्राबल्य होईल. तमोगुण नसला तर आम्हाला ध्यानाला बसताच येणार नाही. आम्हाला जर ध्यानाला बसायचं आहे तर तमोगुण आवश्यकच आहे. म्हणजे कुठलाही गुण त्यामध्ये वर्ज नाही. म्हणून समर्थांना अत्यंत आवडणारं हे प्रकरण आहे पंचीकरण. समर्थ म्हणतात की हे जे जग आहे हे जग या 5 महाभूतांच्या एकत्र कालवण्यामधून निर्माण झालेलं आहे. आणि त्याचा दुसरा एक गुणधर्म की या प्रत्येकामध्ये हे पृथ्वी तत्व आहे. बिल्डिंग बांधली, त्याच्यामध्ये वापरलेलं काय सिमेंट असेल, वाळू असेल, साळ असेल, जे घातलं असेल ते सगळं जे काही आहे ते पृथ्वी तत्वाचेच प्रकार आहेत. एकच पृथ्वी तत्व असतं तर त्या पृथ्वी तत्वाने इतके गुणधर्म दाखवलेच नसते. एक पृथ्वी तत्व फक्त जडता दाखवेल आणि ते जर जड आहे तर ते असं आधार राहणारच नाही. ते म्हणेल की आम्हाला काही ना काहीतरी पाया पाहिजे, त्या पायाशिवाय ते बसणार नाही. इथे मिळालेल्या पायावरती आधार राहण्याकरता आता गॅलरी आहे, एक्सटेन्शन बाहेर काढलेलं असतं, त्याच्या खाली आत साळ्या घातलेल्या असतात, त्याच्यातनं ते एक्सटेन्शन बाहेर येतं आणि त्या गॅलरीला कोणताही आधार नसताना सुद्धा ती गॅलरी बाहेर असते आणि तरीसुद्धा ती भक्कम असते. त्याचं कारण काय? तिच्यात अनेक गोष्टी आहेत. त्याला, त्या मातीला किंवा त्या वाळूला किंवा त्या सिमेंटला असणारी शुष्कता जर फक्त पृथ्वी तत्व म्हणून शुष्कता असती तर त्यांनी कधीच बिल्डिंग बांधू दिली नसती. त्याच्यामध्ये जलतत्व आहे, त्याच्यामध्ये आकाश तत्व आहे, त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे. या सगळ्या तत्वांच्यामुळे त्यांनी हे जे पकडून ठेवणं आहे म्हणजे या सबंध जगाला बांधून ठेवणारी जी शक्ती आहे ती जर काही असेल
तर ती ही अष्टधा प्रकृती आहे. नाहीतर दूध आहे आणि त्याला आम्ही विरजण लावलं, विरजण लावल्यावर ते बॅक्टेरिया निर्माण झाले, त्यांनी लगेच असं इतकं घट्ट दही कसं जमवलं. अनेक गुणधर्म, त्या प्रत्येकाच्या जवळ अनेक गुणधर्म आहेत. त्याला घट्ट करण्याचे गुणधर्म आहेत, त्याची चव बदलवण्याचे गुणधर्म आहेत, त्याला स्थिर ठेवण्याचे गुणधर्म आहेत, त्याला स्थिर न ठेवण्याचे गुणधर्म आहेत, दोन्ही आहेत. म्हणजे आपल्याकडे जेव्हा बाहेर बाजारामधलं दही आपण बघतो ते डब्यांमध्ये ठेवलेलं असतं, ज्या चवीचं ठेवलेलं असतं त्याच चवीला ते दही राहतं. का राहतं? कारण ते वेगळ्या प्रोसेसनी त्या ठिकाणी ठेवतात. आपल्या घरातल्या दह्याला आपण त्या प्रोसेसमध्ये टाकत नाही. त्यांचं बाहेर विक्रीला येणारं दही आहे, बाहेर विक्रीला येणारं दूध आहे. पूर्वी आता मला माहीत नाही, मी आता अलीकडे अमूलच्या हे पाहिल्या नाहीत पिशव्या. पूर्वी ते त्रिकोणी सामोसे यायचे अमूलच्या दुधात. रस्त्यावरती कुठेही कोपऱ्यावरती बाहेर भाजी ठेवावी तसं ठेवलेले असेल. 15 दिवस असो, महिना ते दूध तसंच बाहेर असायचं. आता त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली आहे की ज्या ठिकाणी त्याची स्थिती जशीच्या तशी राहावी. याचा अर्थ तिथे काय केला, त्याच्यामध्ये असणाऱ्या जंतूंच्या ठिकाणी रजोगुणाचं प्राबल्य होऊच दिलं नाही. ते त्या सत्वगुणामध्ये ठेवून दिलेलं, तमोगुणामध्ये ठेवून दिलेलं. आपल्या घरी दही विरजलं, 4थ्या तासाला दही अगदी आदमोरं आणि सुंदर आहे. ते तुम्ही फ्रीजमध्ये टाका, ते तुम्ही बाहेर ठेवा, त्याच्या एका स्थितीनंतर त्या दह्याची चव बदलतच जाते. कारण कुठल्याही स्थितीत फ्रीजमध्ये गेलं म्हणून काही ते स्टेटस कोला येत नाही. ते फ्रीजमध्ये सुद्धा किंचित का होईना त्याच्या मूळ चवीपासून ते बदललेलं असतं. त्याची जी चव आहे त्या तासाला ती राहत नाही. का? कारण प्रत्येक गुण आपला प्रभाव दाखवत असतं. त्याच्या ठिकाणचं जे रजोगुण आहे तो रजोगुण आहे या स्थितीपासून त्याला पुढं नेतो. आणि मग हे बाकीची 5 महाभूतं आहे की त्यांचे गुणधर्म त्याच्यामध्ये टाकतात. त्या अग्नी आहे, अग्नी त्याच्यात आपला गुणधर्म टाकतो. त्या दह्याच्या ठिकाणी आंबटपणा त्या अग्नीमुळे येतो. त्याच्यामध्ये दह्याला पाणी सुटलं, पाणी सुटतं केव्हा, दही किती बराच वेळ झालं विरजण लागून तरी बाहेर ठेवून दिलं तर ते त्याचा घट्टपणानंतर एक स्थिती अशी येते की जे घट्ट होऊन सुद्धा ज्याचा जलांश आहे तो शिल्लक राहतो, तो वर येतो आणि घट्ट दही खाली राहतं, त्याच्यावरती पाणी येतं थोडंसं. मग तेव्हा आपण म्हणतो अरे दही आंबट झालं, कारण इतकं ते घट्ट झालं. पुढे काय झालं, पृथ्वी तत्व अधिकांशाने वाढलं म्हणून त्यांनी ते घट्ट केलं, पण दीर्घकालपर्यंत बाहेर राहिल्यामुळे रजोगुणाचं प्राबल्य झालं. अशा एवढ्या समर्थांनी त्यांच्या दासबोधामध्ये आपण एक लहान गोष्ट घेत बसलो आणि त्याच्यावर जर आपण चिंतन करत राहिलो, एक पदार्थ आहे का आंबतो, एक पदार्थ आहे त्याची चव का उतरते, चव का बदलून जाते, ह्या सगळ्याचा विचार केला. समर्थ म्हणतात हा सगळा जो खेळ आहे हा फक्त अष्टधा प्रकृतीचा आहे. आणि ह्या पंचीकृत महाभूतापासून हे जग कोणत्याही मूलभूत महाभूतापासून निर्माण झालेलं नाही. प्रत्येकामध्ये हे 5ही एकत्र आहेत म्हणून आहे ह्या स्थितीला हे जग आहे. नाही तर हे जग ह्या स्थितीत राहिलं नसतं. म्हणजे पंचीकरण हा या जगाच्या निर्मितीचा सगळ्यात मूलभूत असा घटक आहे. जर घर बांधायला निघालो तर वाळू आणि सिमेंटशिवाय काय घर बांधणार हो, मग आपण अहो विटांशिवाय काय घर बांधणार हो. तसं आहे ते वाळू सिमेंट विटा चाळ हे सगळं एकत्र झाल्याशिवाय जसं घर बांधता येत नाही, तशी ही सगळी सृष्टी ही 5 महाभूतं पंचीकृत झालेली असल्याशिवाय आणि त्याच्याबरोबर हे 3 गुण असल्याशिवाय ते काहीही उपयोगाचे नाही. 5 महाभूत आहेत पण त्याला गुण कोण देतो, त्याला वैशिष्ट्य कोण देतो, आंब्याला गोडी देतो कोण. आंब्याला गोडी देण्याकरता ही 5 महाभूतं आपले आपले गुणधर्म देतील, पण त्याला तो स्वाद, त्याची ती गोडी, त्याचं ते बरोबर स्वरूप ते देण्याकरता पुन्हा सत्वरजतम आहे की ते गुण आहेत. ते गुण हापूसच्या आंब्या इतका घट्ट म्हणजे सॉलिड आंबा दुसरा कोणताच नाही आहे. कुठेही जा, कुठलाही आंबा घ्या, जगाच्या पाठीवरती निर्माण होणारा आंबा त्याची डेन्सिटी अल्फान्सो मँगोच्या डेन्सिटी बरोबर कोणत्याच आंब्याची डेन्सिटी नाही. इतकं घट्ट, इतकी घनता आंब्याला नाहीच आहे. कुणी दिली? मग आता कोकणातला माणूस सांगत राहतो, तो म्हणतो तो देवगडचाच पाहिजे, तो सूर्याकडून उगवणारीच बाजू पाहिजे, त्याची खाली पश्चिमेकडे पाहिजे, त्याची आमच्याकडे.
तो सगळ्यात उत्तम आंबा असेल ना आपल्याला माहीत नाही, कारण तो प्रोसेस करत पाहत असतो. सगळे गुणधर्म जे निर्माण होत जातात ते ह्या सगळ्या पंचीकृत महाभूतांच्यामुळे आणि ह्या त्रिगुणांच्यामुळे. ही अशी अष्टधा प्रकृती आहे. समर्थ म्हणतात हा सगळा खेळ आहे, हा या अष्टधा प्रकृतीचा खेळ. तू कोण त्याच्यामध्ये? तू कोणी नाही, तुला सुद्धा या अष्टधा प्रकृती बरोबरच खेळवलंय. हा मनुष्य गोरा का, तो मनुष्य काळा का, तो सावळा का, तो उंच का, तो बुटका का, त्याचे डोळे तरतरीत का, त्या दुसऱ्याच्या डोळ्याची दृष्टी मंद का, एखाद्याला कानाने चांगलं ऐकू येतं का, दुसऱ्याला बधिरता का. सगळं त्या प्रकृतीचा खेळ आहे. आणि त्यामुळे हे सगळं जर एकदा जाणलं तर प्रकृतीला प्रकृतीच्या ठिकाणी ठेवता आलं तर अध्यात्मामध्ये त्या चैतन्याचा विचार करता येतो की ते चैतन्य कुठे नेतं आम्हाला. त्या चैतन्याला आम्हाला कुठं जायचं आहे, मी म्हणजे कोण आहे शेवटी, हे कुठे जाणार आहे आणि हे कुठे जाऊन थांबणार आहे, किंवा ह्याचं स्थान काय, याचं स्थान इथे कुठेच नाही आहे. हे जेव्हा केव्हा कळेल हे समर्थ म्हणतात. ते कळण्याकरता तुम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेतून जा. त्याने आम्हाला खूप प्रकार सांगितले. खूप प्रकारांनी आमचा विचार किंवा आम्हाला विवेक निर्माण व्हावा म्हणून आम्हाला वेगवेगळ्या विषयांमधून आमच्या विचारांना चालना दिलेली आहे. त्यातला हा पंचीकरणाचा एक विषय आहे. तर आपण म्हणाला होता एकदा पुन्हा घेऊया म्हणून. काय तुमची शंका असेल तर विचारा. कोणाला असेल शंका तरी विचारा, कारण त्या म्हणाल्या होत्या मला ते पंचीकरण हवं होतं, तर म्हणून मग पंचीकरण घेतलं आपण. लहान मुलं जेव्हा जन्माला येतात काही व्यंग घेऊन, तेव्हा हे असंच होत असेल ना? म्हणजे हो. आता याच्यामागे आणखीन एक कारण आहे की आता एक जीव जन्माला येतो तेव्हा ते जन्माला येताना त्याचं पूर्वकर्म आहे. कारण नुसता प्रकृतीच्या पातळीवरती तो जसा जन्माला येतो तसा या प्रकृतीबरोबरच त्याचं कर्म पण त्याला जन्माला घालतं. त्यामुळे त्या कर्माप्रमाणे त्याला जे भोगायला लागतं ते तो घेऊन येतो. म्हणजे ही जशी अष्टधा प्रकृती निखळ सृष्टी निर्माण करते तसं व्यक्ती जेव्हा जन्माला येते त्यावेळी ती त्याच्या पूर्वप्रारब्धाप्रमाणे म्हणजे पूर्वकर्माप्रमाणे संचिताप्रमाणे जन्माला येते. तर सृष्टीच राहणार नाही. हां, तर जेव्हा सत्व रज आणि तम साम्यावस्थेला येतात या सृष्टीच्या मुळाशी अव्यक्तामध्ये ती स्थिती असते की व्यक्ततेला काहीच आलेलं नसतं. त्यावेळी सत्वरजतम साम्यावस्थेला असतात. जेव्हा त्यांच्यात तारतम्य होतं, प्रमाण कमी जास्त होतं, तेव्हा सृष्टी निर्माण होते. म्हणून अध्यात्म काय सांगतं की ह्याच देहामध्ये आता हे सगळं तारतम्याला आहे का? काही तारतम्याला आलं तर देहच राहणार नाही. पण अशा स्थितीमध्ये सुद्धा मानसिक पातळीवरती ती तारतम्याची अवस्था प्राप्त करा. समर्थांच्या भाषेमध्ये काय आहे? समर्थांच्या भाषेमध्ये विवेकानी प्रलय करा. प्रलय करा म्हणजे विवेकानी ही सगळी सृष्टी आहे ती नष्ट करा. नष्ट केव्हा होते तुम्ही म्हणालात त्याच्यातच उत्तर. सत्वरजतमा आमच्या ठिकाणी साम्यावस्थेला आली. म्हणजे ही मानसिक स्थिती जेव्हा अशी येते की जिथे मनामध्ये वृत्तीच निर्माण होत नाही, जिथे मनामध्ये काही दोलायमान होतच नाही. जे कालच आमचा तो हरिपाठाचा विषय होता त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय की ज्ञानदेवा मौन, म्हणजे मी मौनात आहे, अंतरी जप माळ, अंतरंगामध्ये मात्र जपाची माळ आहे. म्हणजे बाहेरच्या जगाच्या विषयी कोणतीच वृत्ती निर्माण होत नाहीये. असं असताना सुद्धा अंतरंगामध्ये मात्र अखंड स्मरण त्या परब्रह्माचं आहे. ही जी स्थिती आहे, आता ही स्थिती प्रत्येकाला जो मार्ग आवडेल तशी आहे. योगमार्गी आहे त्याला कैवल्य आवडेल, भक्तिमार्गी आहे त्याला भगवंताचं स्वरूप आवडेल. पण मन हे साम्यावस्थेला आलं पाहिजे. मनामध्ये कोणत्याही प्रकाराने चलबिचल किंवा हालचाल होता उपयोगी नाही. हा विवेकाने प्राप्त करण्याचा प्रलय आहे. नाही तर बाकी सगळं देह तारतम्यानेच भरलेला आहे. या आमच्याकडे मनाची साम्यावस्था आणण्याकरता दुसरं काहीतरी साम्यावस्थेला आलेलं आहे आणि त्याच्या हाताने किंवा आधाराने आम्ही तिथे पोचतोय अशी स्थिती नाही आहे. आमच्याकडे काहीच साम्यावस्थेला नाही आहे. आणायचं आहे आम्हाला साम्यावस्थेला.
त्यावेळी जगाचा प्रलय झालेला नसेल, त्यावेळी जगप्रलय नसेल, वैयक्तिक पातळीवरती मात्र प्रकृतीचा प्रलय झालेला असेल. वैयक्तिक पातळीवर प्रकृती स्वार नाही होऊ शकणार. आता वाटतं पहिलं ऐकलेलं आणि आता परत असं. हां हो, प्रत्येक क्षणाला बदल होतो, प्रत्येक क्षणाला बदल होतो. म्हणजे वयाप्रमाणे तर एक मेजर बदल आपण म्हणू, प्रमुख बदल म्हणू वयाप्रमाणे, की एक तरुण वयामध्ये साहजिकच शक्ती आहे, त्या ऊर्जेची पातळी फार वरची असते. त्यामुळे ती ऊर्जा मनुष्याला रजोगुणाला प्रबल करत असते. त्यामुळे रजोप्राबल्य असतं. वय पुढे पुढे जातं तसं प्रौढावस्था किंवा वृद्धावस्था यायला लागली की त्या ठिकाणी जी शक्ती आहे किंवा ऊर्जा आहे ती कमी होते. म्हणून आपल्याला असं वाटतं की शरीर आता मंद झालं. पण शरीर मंद झालं तरीसुद्धा मन मंद झालेलं असतं असं नाही. मन वेगाने उलट असं आहे की आपल्याला तो वेग सांभाळता येत नाही. कारण जसं जसं वय मोठं होतं तसं तसं जे काही आपण तरुण वयापासून मिळवतच, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीही मिळवण्याला एक मर्यादा आहे. त्या मर्यादेतच तो त्याच्या आवडीचा विषय असेल किंवा त्याच्या आवडीचं वाचन असेल, त्याच्या आवडीचं क्षेत्र असेल, त्याच्या आवडीचा व्यवसाय असेल, काही असेल, जे काही त्यांनी निवडलेलं असतं त्याच्यामध्ये तो पुष्कळ पुढे जायचा प्रयत्न करील. प्रयत्न नाही केला काही तर जिथे आहे तिथे राहील, नाही तो मागे पडेल, जे काय असेल ते. पण त्याच्या अनुभवाचं आणि प्राप्तीचं क्षेत्र प्रत्येकाच्याच बाबतीत मर्यादित असतं. आता जसे आपण मोठे होत जातो तसं जे काही आपण पहिल्यापासून मिळवलं आहे, अभ्यासलं आहे, ते वयोमान परत्वे ते अधिक मॅच्युअर परिपक्व होत जातं. ते अडचण पुढच्या वयातली एकच आहे की ती परिपक्वता आल्यामुळे आपल्या डोक्यामध्ये त्या विषयाची मॅनेजमेंट 100% पक्की होते. आपल्या दृष्टीने की आपल्याला काय करायचं आहे हे इतकं झटकन आपल्या लक्षात आलेलं असतं आणि त्याची साखळी पूर्ण तयार होते. आणि उलट एक गोष्ट होते की शरीराचा वेग मंदावतो आणि मग त्याचा जो कॉन्फ्लिक्ट आहे, मनामध्ये जो होणारा झगडा आहे, तो झगडा आपल्याला टाळता आला पाहिजे. म्हणजे पुढच्या वयातली अडचण जर काही असेल तर ही अडचण आहे की ठीक आहे, आता आपली कपॅसिटी काय, आता आपलं सामर्थ्य किती, आपण किती काम करू शकतो, एवढं करू शकतो. आपल्याला करण्याचं हौस तर एवढी आहे. आता ही एवढी हौस ठेवायची आहे का, नाही. ती आता आपल्या शरीराच्या ताकदीप्रमाणे त्या हौसेला आणून ठेवलं पाहिजे. आणि आता ती कमी केली, आपल्याला होत नाही म्हणून कमी केली किंवा होऊ नये किंवा होणार नाही असं होऊ नये म्हणून कमी केली तर मात्र आपल्या मनाला ते फार दुःख होतं. काय करणार हो, काही वेळ जात नाही, नुसतं घरी बसून राहावं लागतं, काय करणार, खूप करावं असं वाटतं पण आता होत नाही, हे मनात नाही निर्माण होतात. म्हणजे समर्थ म्हणतात हे अभ्यासून काय मिळवायचं आहे, तर हे अभ्यासून ते समाधान मिळवायचं की नाही, आपल्याला नाही हे करायचं आहे, आपण नाही हे करू शकणार आहे वयोमान परत्वे. तर हे केव्हा तरी आणि प्रत्येक गोष्टीला केव्हा तरी शेवट आहेच, केव्हा तरी थांबणं आहेच, केव्हा तरी कमी होणं आहेच. ते मनानेच आधी स्वीकारलेलं असलं तर ती अडचण येत नाही. म्हणजे तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे की कालमानात परत्वे हे जे गुण आहेत हे गुण बदलतात का, हे गुण त्याचे आविष्कार बदलवतात. त्या गुणांचे आविष्कार म्हणजे प्रकृतीचे आविष्कार, अष्टधा प्रकृतीचे आमच्यावरती होणारे जे आविष्कार आहेत ते कसेही बदलले तरी आम्ही नाही बदलता कामा. ते आमचं अध्यात्म आहे की होणारे शारीरिक बदल जसे आहेत तसे स्वीकारून मानसिक पातळीवर ज्या दिशेने पुढे जायचं आहे, मनाला स्काय इज द लिमिट, मनाला काय कोणी आवरू शकत नाही. मन कितीही पुढे जाऊ शकतं. मनाने विचाराने माणूस किती, तुकाराम महाराज म्हणतात ना की मी इतका व्यापक होतो मनाने की या देहातच मी राहू शकत नाही. अणुरणी या थोकडा तुका आकाशा एवढा, मला व्यापकता आकाशा एवढी आली आहे, मग आता देह काय, त्या देहात थोडाच मावतो येतो. तुकाराम महाराज त्या देहात मावलेच जात नाहीत म्हणून व्यापक झाले. तसं मनाने व्यापकता विषयाला
विचाराला, चिंतनाला आम्हाला कितीही आणता येते. आणि ती आणताना जे येणारे नैसर्गिक सत्वरजतमाचे किंवा पृथ्वी आपते वायू आकाशाचे जे काही बदल आहेत ते बदल आम्ही स्वीकारत जावेत. आणि मनाच्या ठिकाणी मात्र जो एक मार्ग स्वीकारला आहे त्याची प्रत्येक पायरी कशी चढता येईल ते बघावं.